नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ तुमच्या सर्वांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर भाद्रपद पौर्णिमेपासून ते अश्विन अमावस्यापर्यंत पितृ पंधरवडा हा चालू असतो. म्हणजे सर्व पितृ अमावस्यापर्यंत पितृपक्ष असतो. वर्षातील 15 दिवस हे पितरांना समर्पित केले आहेत. पुराणिक कथेनुसार पूर्वजन हे स्वर्ग आणि पृथ्वी यामध्ये एक विशेष क्षेत्रामध्ये राहतात. त्यातला पितृलोक असे म्हणतात आणि या पितृपक्षामध्ये पृथ्वीवरती त्यांना नातेवाईकांकडे येत असतात आणि त्यांना भोजन हे तिथीनुसार केले जातात. पूर्वजन म्हणजे परलोकात गेलेला आपला मागील 3 पिढ्या मृत्यू देवता जगात प्रभावी असेल आणि त्याचे मानले जाते की पहिल्या पिढीत जेव्हा स्वर्गात नेले जाते तेव्हा दुसऱ्या पिढीला एक सदस्य हा मरण पावतो. पितृलोकामध्ये गेलेला 3 पिढ्यांचे विधी आहे तर ते केले जातात. श्राद्ध तर विधीपूर्वक आपल्याला समर्पण आपल्याला करायचे असतात. आदर केले तर पूर्वजन हे प्रसन्न होतात आणि नकारात्मक सकारात्मक ऊर्जा आपल्यावर येत असतात. आपल्याला या पितृपक्षामध्ये पूर्वजांना आपल्याला हा एक असा दिवा आहे तर तो लावायचा आहे. आपण वारसो आपले जे पूर्वजन आहे त्यांची शेती वगैरे असेल किंवा काही असेल तर ते आपण वापरत असतो. मृत्यूनंतर आपण त्यांची शांती मिळत नाही, आत्मेला शांती मिळत नाही. म्हणूनच सध्याच्या पिढीला त्यांच्या पूर्वजांचे शांततेसाठी आपल्याला काही विधी श्राद्ध केले जातात. तर आपल्याला श्राद्ध हा एक असा मार्ग मानला जातो आणि म्हणूनच पितृपक्षामध्ये पितरांसाठी श्राद्ध, तर्पण, पिंडदान यासारखे महत्त्व विधी आहेत तर ते पितृपक्षामध्ये केले जातात. आणि म्हणूनच पितृपक्षामध्ये आपले पूर्वजन श्राद्ध आपण करत असतो. आपल्या तिथीनुसार आपण त्यांना जीव घालत असतो. तर अत्यंत महत्त्वाचा असा हा पितृपक्ष आहे तर तो असतो. पितृलोकातून आपले पृथ्वीवरती त्यांना नाते बायकांकडे येत असतात आणि त्यांना आपण श्राद्धानुसार जेवण, पिंडदान, तर्पण करत असतो. प्रभावी उपाय आणि सेवा सुद्धा केल्या जातात. तर त्यासाठी आपल्याला हा एक असा दिवा जो आहे तर तो आपल्याला पितृपक्ष संपेपर्यंत रोज संध्याकाळी लावायचा आहे. हा उपाय आपल्याला करायचा आहे. रोज संध्याकाळी आपल्याला एक दिवा पितरांसाठी दिवा लावायचा आहे. तर हा दिवा आपण कसा लावायचा आहे, कुठे लावायचा आहे, 3 पिढ्यांचा प्रखर पितृदोष असेल तर तो कमी होण्यासाठी संपण्यासाठी आपल्याला हा दिवा लावायचा आहे. भरपूर आपल्या असे आशीर्वाद देतील आणि आपल्या जीवनातील सर्व संकट अडचणी नष्ट होतील. त्याच कुटुंबातील भरभरून प्रगती होईल. त्या पितृपक्षात हा दिवा जो आहे तो लावायचा आहे. कोणत्या वेळेत लावायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आज बघणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तसेच शेजारील बेल आयकॉन देखील प्रेस करा. म्हणजे जे काही मी नवनवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. त्यासाठी बेल आयकॉन देखील आपल्याला प्रेस करून ठेवायचा आहे. तर आज भाद्रपद पौर्णिमेपासून हा पितृ पंधरवडा जो आहे, पितृपक्ष जो आहे तर तो सुरू झालेला आहे. आणि या पितृपक्षामध्ये रोज जर तुम्ही पितरांसाठी संध्याकाळी हा दिवा जर लावला तर आपले पित्र आपले भरपूर आशीर्वाद देतील आणि आपल्या प्रसन्न होतील. आणि सगळ्यात पहिले म्हणजे बघा, पितृपक्षामध्ये आपल्याला सेवा करायच्या असतात. पूर्वजन होऊन गेले आहेत त्यांच्यामुळे आपण आज आहोत आणि त्या पितरांचे स्मरण करून आपल्याला या 15 दिवसांमध्ये हे उपाय करायचा असतं. त्याच पितरांच्या स्मरणार्थ काही गोष्टी जर केल्या, उपाय सेवा केल्या तर त्याचा आपल्याला आशीर्वाद आहे तर तो मिळत असतो. पित्र म्हणजे जे आपल्या घरातील थोर व्यक्ती आहे, आपले सासू सासरे आहे, त्यांचे सासू सासरे असे जे काही आपले 3 पिढ्यांचे पित्र आहेत तर त्यांच्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे. पितृपक्षाच्या 15 दिवसामध्ये आपल्या घराजवळ आपल्याला एखादी व्यक्ती जवळ आपल्या बघा खूप त्रास होत असेल, उंबरठ्यावर देखील आपल्याला काही उपाय आहेत तर ते करायचे असतात. आपल्याकडे एखादा कावळा येत असेल, दारामध्ये येऊन ओरडत असेल तर त्याला देखील आपल्याला खीर आहे तर ती खायला ठेवायची आहे. कोणत्या रूपामध्ये आपल्याजवळ ते येऊ शकतात, त्यामुळे कोणताही व्यक्ती किंवा प्राणी आपल्या दारामध्ये आला तर त्याला आपल्याला उपाशी पाठायचं नाही. गाई, कुत्रा आली किंवा मुंग्या घरामध्ये झाल्या तर त्यासुद्धा आपल्याला पितृपक्षामध्ये अशा मुख्य जनावरांना अजिबात आपल्याला मारू नाही किंवा भुके ठेवायचे नाही. दारावर जो कोणी येईल त्याला आपल्याला यथाशक्ती तुम्हाला काहीतरी खायला द्यायचे आहे, पाणी द्यायचे आहे आणि शक्य असेल तर तुम्ही हे त्यांना जीव घालायचा आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या
पितरांचे श्राद्ध आहे तुम्हाला त्यांच्या तिथीला घालायचे जर शक्य झाले नाही तर तुम्ही सर्व पितृ अमावस्येला घालायचं आहे, पण शक्य असेल तर तुम्ही त्यांच्या श्राद्ध तिथीलाच घालायचे आहे. तुम्हाला सगळ्यांच्याच नावाने घास जो आहे तर तो ठेवायचा असतो. आणि पितृदोषात मुक्ती करण्यासाठी जे काही दिवस आहेत तर ते पितृपक्षात खूप महत्त्वाचे असतात. तर आपल्याला घरात पितृदोष लागलेला असेल तर घरामध्ये विनाकारण काहीतरी कटकटी होत असतात किंवा भांडण होत असतात किंवा घरामध्ये लहान मुलं चिडचिड करतात किंवा मुलांच्या अभ्यासामध्ये प्रगती होत नाही, अनेक अडचणी येत असेल, नोकरीमध्ये काही समस्या येत असते, मुलं बाळ होत नसेल, तुमचा एखादा बिझनेस असेल त्यामधून तुम्हाला अडचणी येत असतील, प्रगती होत नाही, तर काही कारणास्तव आपल्याला आपला व्यवसाय बंद करावा लागतो किंवा नोकरीमध्ये अडचणी येतात. सर्व समस्या ज्या आहे अडचणी आहेत तर त्या आपल्याला आयुष्यामध्ये येत असतात. कुठे ना कुठे पितृदोषाचा जो आहे तर तो त्रास आपल्याला कारणीभूत ठरत असतो. आणि म्हणूनच पितृदोषाच्या स्मरणार्थ श्राद्ध, पिंडदान, सेवा आणि उपाय जे आहे तर ते केले जातात. बघा, मी तुम्हाला बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितले आहे की एक वेळ देव नाराज झाले तरी चालेल, पण आपले पितृ जे आहे तर ते नाराज झाले नाही पाहिजे. कारण की पितृदोषाचा त्रास आहे तर तो आपल्याला लागू शकतो. नजर आहे तर ती लागू शकते. त्यासाठी आपल्याला पितृदोषाचा त्रास होत असेल तर आपल्याला पंधरवड्यामध्ये पितरांची सेवा करायची आहे, पिंडदान, तर्पण, अन्नदान करायचं आहे. त्यासाठी आपल्याला देवाची देखील सेवा करायची आहे आणि पितरांची देखील सेवा करायची आहे. कुठल्या कामात यश मिळत नाही, मुलं बाळ होण्यासाठी सुद्धा प्रॉब्लेम येत असतील, मुलांची प्रगती होत असेल तर किंवा मुलांना प्रगती होत नसेल, अनेक अडचणी येत असतील तर तुम्ही हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे. तर हा उपाय आपल्याला कसा करायचा आहे, तर हा उपाय आपल्याला संध्याकाळच्या वेळी जो आहे तर तो करायचा आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, एक दिवा घ्यायचा आहे. दिवा, बघा, आपलं कोणतंही काम दिवा प्रज्वलित केल्याशिवाय होत नाही. आपल्या घरामध्ये दिवा लावल्याने सकारात्मक वातावरण होत असते. दिव्याच्या आपल्याला उजेड जो आहे तर तो नकारात्मक अंधार, वाईट गोष्टींना दूर करत असतो आणि आयुष्यामध्ये सकारात्मक गोष्टी येत असतात, आयुष्यामध्ये प्रकाश येत असतात. तर त्यामुळे देवतासुद्धा प्रसन्न होतात आणि पितरसुद्धा प्रसन्न होतात. तर येत्या आपल्याला 8 सप्टेंबरपासून तुम्हाला सर्व पितृ अमावस्येपर्यंत हा जो दिवा आहे तर तो लावायचा आहे. आपल्याला पूर्वजनांचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी योग्य दिशेला योग्य वेळी आपल्याला हा दिवा जो आहे तर योग्य पद्धतीने लावायचा आहे. तर बघा, दिवा तुम्हाला जमल्यास रोज संध्याकाळी आपल्याला लावू शकतात, परंतु पितृपक्षामध्ये रोज तुम्हाला संध्याकाळी शक्य नसेल तर तुम्हाला जेव्हा तुम्हाला आठवण येईल तेव्हा तुम्ही हा दिवा जो आहे तर तो लावायचा आहे. तर हा दिवा आहे तर तो आपल्याला संध्याकाळी लावायचा असतो. शक्यतो आपल्याला 3 सांजेच्या वेळी 6 नंतर तुम्ही 7-8 फार तर फार 9-9:30 वाजेपर्यंत हा दिवा जो आहे तो लावायचा आहे. स्त्री पुरुष कोणी हा उपाय करू शकतो. तुम्ही स्त्रिया मासिक धर्म असेल तर तुम्ही हा उपाय केला नाही तरी चालेल, मुलांना हा उपाय करायला लावला तरी चालेल. उपाय करण्यासाठी आपल्याला कणकेचा दिवा घ्यायचा आहे, इतर कोणत्याही धातूचा दिवा आपल्याला घ्यायचा नाही. कणकेचा दिवा तुम्हाला घ्यायचा आहे. मीठ न घालता आपल्याला कणिक मळायचा आहे आणि तो कणकेचा दिवा जो आहे तर तो आपल्याला घ्यायचा आहे. आणि कणकेचा दिवा नसेल तर इतर कोणत्याही मातीची पणती घेतली तरी चालेल. आणि जमल्यास आपल्याला त्यामध्ये तुम्हाला मोहरीचं तेल टाकायचं आहे. आणि मोहरीचं तेल नसेल तर तुम्ही जे तूप टाकलं तरी चालेल किंवा तुम्ही देवाला जे तेल वापरता ते तेल टाकायचं आहे. दिव्यामध्ये दुहेरी कापसाची वात लावायची आहे आणि 2 चिमूटभर काळे तीळ आपल्याला टाकायचे आहे. बघा, या पितृपक्षामध्ये पितरांना आपण जे काही दान करणार आहोत तर पितरासंबंधी जे काही उपाय करणार आहोत त्यामध्ये तिळाचा वापर हा केला जातो. कारण काळे तीळ टाकून जर आपण दान केलं तर पितरांपर्यंत पोहोचते. हे उपाय आपल्याला काळे तीळ टाकूनच करायचा आहे. तर आपल्याला या दिव्यामध्ये देखील काळे तीळ आहे तर ते टाकायचं आहे. म्हणून आपल्याला त्या दिव्यामध्ये थोडेसे चिमूटभर काळे तीळ, अगदी 4 ते 5 दाणे काळे तीळ टाकायचे आहे. दिव्याखाली तुम्हाला आंब्याचं पान किंवा विड्याचं पान ठेवायचं आहे. ते जर नसेल तर तुम्ही तांदूळ ठेवले तरी चालेल, म्हणजे अक्षदा तांदूळ देखील तुम्ही ठेवू शकता. आणि हा दिवा जो तुम्हाला घराच्या दक्षिण दिशेला लावायचा आहे, तुमच्या घराच्या बाल्कनीमध्ये, खिडकीमध्ये, जिथे कुठे थोडीफार जागा असेल तर त्या दक्षिणेकडे तुम्हाला दिव्याचा वात करून हा दिवा जो आहे तो लावायचा आहे. आणि दिवा लावल्यानंतर ना तुम्हाला दिव्याला नमस्कार करायचा आहे आणि पितरांना स्मरण करायचे आहे. आणि शक्य असेल तर तेथे बसून तुम्ही पितृस्तोत्र पठण करायचं आहे, त्यांना प्रार्थना करायची आहे आणि आपल्या क्षमा याचना जी आहे तर ती करायची आहे. आपल्याला कोणत्याही कारणास घरामध्ये
दिवा लावता आला नाही तर आपण जेव्हा आठवण येईल त्यावेळेस आपल्याला हा दिवा जो आहे तो पितृपक्षाच्या 15 दिवसांमध्ये लावायचा आहे. तर या ठिकाणी हा दिवा आपल्याला लावायचा आहे. आपल्या घरातील 3 पिढ्यांचे पितृदोष कायम संपेल, आपले पितृ भरभरून आशीर्वाद देतील. त्यासाठी प्रत्येकाने पितृपक्षामध्ये रोज संध्याकाळी हा दिवा लावायचा आहे. कसा वाटला व्हिडिओ ते कमेंटद्वारे नक्की सांगा. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.